नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. जय बजरंग तालीम नंदीवाल्यांची तालीमचा आज उद्घाटन होतं मित्रांनो. त्यासाठी आपण उद्घाटनसाठी या तालीम मध्ये पोहोचलो होतो ना. दृश्य आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल बघायला भेटतोय मित्रांनो. योगेश शेरे पैलवान, निळगव्हाण आणि पैलवान वस्ताद मंडळी, राजकारणी आणि सर्व वस्ताद मंडळी आणि कुस्ती शौकीनांनी या तालीमसाठी देणगी दिलेले, मदत केलेले आणि हा खास दृश्य आपल्याला बघायला भेटणार. आणि आपण हनुमानच्या मंदिर जवळ पोहोचलो. खास व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो, तर व्हिडिओला एन्जॉय करा मित्रांनो, खास आपल्यासाठी.
पैलवान चला टाइम पास करू नका टाइम जास्त होई गया चला आमना कडेंगे थोड़ा इटो बोली अरे यूट्यूब लांच येणार अर्धच काढे इधर कर जा ए कोण राहता हड उभरे गो अरे येडे लोक पिलगन कुठे भेटून आणि लोक कुठे भेटून हां वो पिलगन नेला भेटणार
व्यायामशाळा तालीम संघ जिम याच्यामध्ये तालीम हा प्रकार वेगळा असतो आणि या ठिकाणी ज्याला कुस्ती म्हणतात आपण अशी पैलवान मंडळी येणाऱ्या काळामध्ये अनेक घडत जातील आणि अशा सर्व व्यायामशाळेचं तालीम संघाचं उद्घाटन करण्याचा योग या ठिकाणी या तालुक्यातील बुलंद व्यक्तिमत्व आदरणीय बंडू काका बच्चाव या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करतो. अनेक लोकांनी आर्थिक दृष्ट्या आणि श्रमिक दृष्ट्या मदत केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या तालीम संघाचं ज्यांनी बिल्डिंग वर्कशॉपचं काम केले यांचं देखील आपण आनंदाने टाळ्या वाजून स्वागत करायचं. या तालीम संघाच्या दृष्टिकोनातून या तालीम संघाचे जे पैलवान आहेत योगेश राहुल पवार असे अनेक पोरं आणि त्यांच्या पाठीमागे बापरूपी भूमिका निभावणारे शिवाजी पवार, बापरूपी भूमिका करणारे रमेशजी आहिरे आणि अनेक नंदीवाल्या समाजातील पतिंग नवल भाऊ अनेक लोक माझ्यासारखी छोटे मोठे कार्यकर्ते आहे आणि म्हणून शासनाचा 1 रुपया निधी न घेता या पोरांनी एवढी मोठी व्यायामशाळा तालीम संघ या ठिकाणी आदरणीय काका साहेब व त्यांच्याबरोबर आलेले सर्वच मान्यवर यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी ही फीत कापून या तालीम संघाचं उद्घाटन करावं असं मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या. सर्वांचे उपकार सगळ्यात जास्त तुमच्या नाही मायबाप मी पण करतो पण तुम्ही पूजा करा हे करा नारळ वाढवा तुमचा आशीर्वाद जय देव कापूरची जोत लावा खाली थोडंसं मागे मागे घेऊन लावा इकडे पवार साधू बोला बजरंग बली की जय. हर हर स्वतः बोगस संधी घेतो मामा मामा भाऊसाहेब
बजरंगबली की जय बजरंगबली के मामा सगळे भगवान आहे भाऊसाहेब चला कापी सांगा चला शिवाजी भाऊ हात लावा पुढे असे थोडे तीर्थ याच्यानंतर मारुती रायाची या ठिकाणी स्थापना होईल काकांच्या हस्ते जागा कमी आहे सगळे
घोषणा द्या. जय शिवाजी, जय शिवाजी. आता त्या कार्यक्रमामध्ये आता या घोषणा शांत बसा. शांत बसतो. एक छोटा काही काळाचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम आपल्याला आवडता घ्यायचा आहे. बऱ्याच वेळापासून आपण प्रतिष्ठा करत आहात या तालीम संघाच्या उद्घाटनासाठी. आज खऱ्या अर्थानं हे गावातील नागरिक म्हणून मी जाहीररित्या आपल्याला सांगू इच्छितो की आजच या तालीम संघाचं उद्घाटन माननीय बंडू काका बच्चन यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आपण ह्या तालीम संघाला कुठल्याही प्रकारे सरकारचा निधी नसून या पोरांनी ज्याच्या ज्याच्या दारात जायचं तालीम संघासाठी त्याच्या त्याच्या दारात जाऊन ज्या ज्या लोकांनी आपल्याला श्रमदान दिलं असेल, आर्थिक दान दिलं असेल, त्या लोकांचा आभार मानणं या गावाच्या वतीने, या नंदीग्रामच्या वतीनं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या कार्यक्रमाचा अध्यक्ष सुद्धा नेमणं गरजेचं आहे. म्हणून सर्वानुमते नंदीग्राम वस्तीच्या सर्व लोकांच्या इच्छेप्रमाणे, गावाच्या इच्छेप्रमाणे या कार्यक्रमाचा अध्यक्ष सन्माननीय बंडू काका यांनी स्वीकारावं असं या ठिकाणी दिलेलं महाराज प्रकाश वाघ यांनी जे दिलेल्या सूचनेनुसार त्याला मी आनंद आपले विजय नाना गांगुर्डे चांदवड तालुक्याचे तालीम संघ अध्यक्ष व जिल्हा तालीम संघ अध्यक्ष त्यांचे 2 शब्द मनोगत ऐकायचे. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. धन्यवाद. आज या ठिकाणी नंदीग्राम तालीम संघाच्या उद्घाटनाप्रसंगी या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान बंडू काका बच्चाव यांच्या हातून या तालमीचं उद्घाटन झालं. या व्यायामशाळेच्या प्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू काका, गावचे सरपंच, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा तालीम संघाचे कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष दीपक पाटील, मालेगाव तालीम संघाचे सर्व पैलवान कंपनी आणि या गावचं भूषण, भुजबळ केसरी, उत्तर महाराष्ट्र केसरी असा अनेक गदेचा मानकरी ठरलेला या गावचं वैभव, नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या गावचं नाव उज्ज्वल केलेलं पैलवान भाऊसाहेब आयरे, त्याचप्रमाणे या तालमीच्या उद्घाटनाप्रसंगी आलेले सर्व परिसरातून आलेले सर्व पैलवान कंपनी, पैलवान शौकीन, माता भगिनी आणि बाल गोपाळ मंडळी, खऱ्या अर्थानं तरुण पिढी आज व्यसनाच्या आदी जाऊ राहिली आहे. या गावचे सरपंच, त्याचप्रमाणे सर्व पैलवान कंपनी यांनी जो तालीम संघ बांधण्याचा, तालीम इथं बांधण्याचा आणि व्यायाम करण्याची जी ऊर्जा निर्माण केली त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी गावचे सरपंच व सर्व पैलवान कंपनी यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, आज भारतावर परकीयांचं आक्रमण होत आहे. पाकिस्तान सारखा देश भारत देशावर आक्रमण करीत आहे. बरेच असे मृत्यूमुखी पडलेले अशा अतिक्रमणा म्हणून यासाठी आज माणसाला पैलवान जरी नाही झाला तरी चालेल, पण आपलं शरीर मजबूत ठेवलं पाहिजे. उद्या आपल्या आई बहिणीवर जो अन्याय अत्याचार चाललेला आहे त्याच्यासाठी हा पैलवान आपला उभा राहून कमीत कमी आपल्या आई बहिणीचं, आपल्या भावांचं, आपल्या गावाचं संरक्षण करील. या हेतून आज या गाववाल्याने जो निर्णय घेतला त्या निर्णय अतिशय चांगल्या प्रकारे आहे. गीतेची व्याख्या आहे, गीता हिंदू धर्मातला पवित्र असा ग्रंथ, कर्तव्य कलनाक्ष फलप्राप्ती. आपण जसे जसे कार्य केले तसे फळ निश्चितच चाखायला मिळेल याच्यात तिळमात्राची शंका नाही माझ्या बांधवांनो.
म्हणून आज या ठिकाणी ही व्यायामशाळा झाली. आज भाऊसाहेबने आपल्या गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं. याचप्रमाणे भाऊसाहेबचे पुतणे आज जे या तालमीमध्ये तयार होणार आहेत ते याच्या अगोदर आखाड्यावर तयार होत होते. खऱ्या अर्थानं योगेश भाऊ व त्यांचे बंधू यांनी बी भाऊसाहेबच्या पावलावर पाऊल घेऊन त्यांनी ती कुस्तीची जोपासना चालू केली आणि या गावचं नाव या भाऊसाहेबच्या पाठीमागं त्यांनी उज्ज्वल करण्याचं काम चालू केलं आहे. खऱ्या अर्थानं मी या अय्यर पाटील अय्यर परिवाराचं मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील कारकिर्दीमध्ये या गावामध्ये चांगले पैलवान घडतील अशी मी शुभेच्छा देतो आणि माझे लांबवलेले 2 शब्द मी थांबतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे प्रयत्न असतात. कार्यक्रम म्हटला की सत्कार हा गरजेचा असतो. सत्कार हा याच्यासाठी केला पाहिजे, काकांना सत्काराची अपेक्षा नाही, पण काकांना मी विनंती करतो की या तालीम संघासाठी ज्या विस्तरीने आपल्याला त्यांचं इतका मोठा वेळ दिला आणि हे वर्कशॉपच्या माध्यमातून सर्व काही फुकट करून दिलं. किमान या सर्व कार्यक्रमाला 5-50 हजार रुपये याचा खर्च असता, पण त्यांनी 1 रुपया नाही घेतला. म्हणून या ठिकाणी आदरणीय जिल्हा अध्यक्ष तालीम संघाचे आहेत उचित असा कामपुते साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला पाहिजे आणि आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. तुमच्या समाजामध्ये कोणाला व्यक्त व्हायचं असेल 2 मिनिटांसाठी तर इकडे नवलकडे सांगा, कोणाला 2 शब्द बोलायचे. आपला गेला बाबाचा चिरंजीव आपला पहिला पुढे गेला मला समाजा बोलताना मागकडून ते होतो का? अरे बोलतो चांगला बोलतो. त्याच्यानंतर ऐका रे ऐका ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या 2 इयर्सचा शिकलेला, चांगलं शिक्षण झालेलं, कायद्याची जाणीव असलेला नवल, मी याला विनंती करतो की नवल साहेब आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त बोला बोल बजरंगबली की. माननीय व्यासपीठ अध्यक्ष साहेब, बडवाबा बच्चा, प्रकाश वाघ, माजी सरपंच, भाऊसाहेब पैलवान उज्ज्वल केसरी, तसेच दिलीप गवळी, प्रसिद्ध असलेले ग्रामपंचायत सन्मानना पैलवानांचे पुतणे दीपक शिंदे, दीपक पाटील, त्याच्यानंतर तळवाड्याचे नावाचे शरद पैलवान, तसेच लखमापूरचे आमचे सुरेश वाघ, विष्णू चौधरी, दादा चौधरी यांनी जे आभार म्हणजे इथे येऊन जे वेळचा वेळ काढून जे टायमिंग दिलं त्यांना त्यांचा पहिला आभार मानतो. त्याचबरोबर संगी ज्यांचे नाव राहून गेले असतील त्यांचे मी आभार व्यक्त करतो. चांदोरच्या पहिला विजू अण्णा, गांगोर्डे साहेब त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर माझे 2 शब्द सांगायचे त्या काका, या नंदीवाड्याच्या याचा विकास आहे. ना शेती ना वाडी, ना शेती ना वाडी, ना शेती ना वाडी. आता काम, आता सगळं कष्ट याच्यात खूप आहे. मेहनताचं फक्त प्रत्येकाचा उद्देश, आई बहिणीचा सगळ्यांचा एकच उद्देश असतं, माझा मुलगा मोठा व्हायला पाहिजे. प्रत्येकाचा आईच्या कळमळीने असतं की माझा मुलगा मोठा व्हायला पाहिजे. बापाला आईला हेच स्वप्न असतं की माझा मुलगा कुठं ना कुठं मोठा व्हायला पाहिजे. कोणत्या आईला बापला असं वाटत नाही की माझा मुलगा कुठे आधी जावं, कुठे काय पेशंट जावं. त्याच्यासाठी आमच्या नंदीवाड्याचे खूप प्रयत्न आहेत. याच्यात या पैलवानांनी आता नवीन जे अमोल पैलवान, अविनाश पैलवान, योगेश पैलवान, त्याच्यानंतर अनिल पैलवान, त्याच्यानंतर याच्यात खूप मेहनत घेतली यांनी. आम्ही पण पैलवानकी केलं काकासाहेब, पण या टाइमिंग या प्रसंगीला आमचं खूप उच्च होता, पण त्यांनी वेळात वेळ काढून सगळ्या नंदीवाड्याने सहकार्य केले. याच्यात एका या पैलवानांनी याच्यानंतर हा असा एक छंद आहे. याच्यात दोन्ही मल्ल असं असतात, सामन्याला बी आईचं दूध पिला असतो, हा पण आईचं दूध पिला असतो. क्रिकेट हा म्हटल्यावर 11 जणांचा खेळाडू असतो, एकावर लिमिट नसतो, हा एकावर लिमिट असतो. हा खेळाला खूप महत्व आहे. इंटरनॅशनल पर्यंत घेऊन जातो. सुशील कुमार आपल्या महाराष्ट्रात गोल्ड मेडल. आमचं अपेक्षा एवढंच आहे, मुलाने नाही गोल्ड मेडल आणलं, फक्त तो व्यसन आड झालं पाहिजे आणि शरीर संपत राहिलं पाहिजे.
आणि भविष्यकाळात तुम्हाला सगळ्या आमच्या नंदीवाडीच्या वतीने सांगतो, काही दिवसात आमचे पोरं कुठे ना कुठे मेडल का असे ना आणखी आमचे भुजबळ केसरी पण झाले, मेडल पण आणले. भविष्यात याच्यापेक्षा खूप चांगलं होईल. फक्त गावातील सहकार्य आणि तुमचे आम्ही सहकार्य आमच्यावर प्रेम राहू. आणि बोलायला खूप काय, फक्त एवढेच वेळ अपंगी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोणी बोलणार आहे का? कोणी बोलणार आहे का? करतो या ऐका रे आणि तालीमसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू काय असतात हे या मुलांच्या बरोबर अनेक अडचणी मला सुद्धा समजलं. काकाश्री यांनी ज्यावेळेस सांगितलं की महाराज आपल्याला लाल माती पाहिजे, ती आणायची कशी, ती लाल मातीची प्रोसेस एवढी अवघड आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ते मिक्स करतात आणि बऱ्याच दिवस ते जसं आपण नंतर ठेवतात ना तसं त्या पद्धतीची माती ना काही मिश्रण झालं. हे जेव्हा कष्ट पाहिले या पोरांचे आणि यांची जी उमेद पाहिली तर मी विचार केला की हे पैलवान ज्यावेळेस घडतात ना, काकूचे साहेब ज्यावेळेस अनेक गावांमध्ये कुस्तीच्या दंगली होतात आणि त्या गावामध्ये ज्याच्या त्याच्या गावचे पैलवान उतरतात, त्यावेळेस निश्चितपणे निळगावचा पैलवान उतरतो आणि तो जिंकतो ना, त्यावेळेस निळगावांची छाती मोठी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या पैलवान अनेक दिवसापासून या पैलवानगिरीमध्ये नंदीग्राम वस्तीने या निळगाव गावाचं नाव रोशन केलंय. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा व्यक्तिगतरित्या मी सत्कार देखील केलेला आहे. आणि हे सर्व करीत असताना आपल्या पाठीमागे हिमालयासारखी छाती घेऊन एक आदर्श नेता बंडू काका बच्चाव नेहमी असतात आणि त्यांच्या पाठीमागे छोटीशी भूमिका घेऊन मी सुद्धा नेहमी असतो. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या अडीअडचणी असतील या व्यायामशाळेला घेऊन सामाजिक दृष्ट्या मी आतापर्यंत उभाच आहे, याच्या पुढे देखील उभाच राहणार आहे. पण हे जे तालीम संघ आहे या तालीम संघाचं राजकारण करू नका. तुम्ही सर्व समाजाच्या लोकांना या ठिकाणी शिकवा, लहान पोरांना शिकवा. मी तुम्हाला सांगतो की मला आठवतं 15 ते 20 वर्षापूर्वी नंदीग्राम वस्तीमध्ये दारू आणि गुटखा हा दिसत नव्हता, पण सर्रास एवढ्या 10 ते 12 वर्षापासून तुमच्या लहान पोराच्या सुद्धा तोरणामध्ये गुटखा दिसतो. आया मावल्यांना सुद्धा विनंती करतो, गुटखा ही व्यवस्थित चांगली वस्तू नाही. निकोटीन सारखा द्रव जो पदार्थ आहे तो कॅन्सर स्वरूपात आपल्या पोरांना लागू शकतो. आता बघाशी जे आता मयत झाली ती देखील कॅन्सरचीच आहे. दारूमुळे अनेकांची लिव्हर खराब होतात. म्हणून ही एक व्यवस्था समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगली आहे. जर तुम्ही पैलवानगिरी केली तुमचं सशक्त आणि प्रबळ असं शरीर या ठिकाणी निश्चित तयार होतं. काही लोक जिम लावतात, 5-5 हजार रुपये देऊन 2,500 रुपये महिना देऊन जिम लावतात आणि ते दंड बनवतात. तुम्हाला मी सांगतो तो दंड बनवलेला जिम एका महिन्यामध्ये जातो, त्यांनी जिम केला नाही त्याचे दंड जसे तसे होतात, त्याला काही अर्थ राहते. आपला योगेश पैलवान आहे, आता त्याचा शर्ट खाली पडत आहे, त्याच्यामध्ये त्याचे दंड दिसणार आहे, पण दंड दिसल्याने माणसाला वाटतं की यार पैलवान असावा तर असा असावा. आता ठीक आहे, जे पैलवान त्या क्षेत्रातले आम्ही अनेक क्षेत्रातमध्ये पैलवानगिरी केलेली आहे काका साहेब. आणि त्याच्याबरोबर आपल्या पैलवानांमधले अनेक पैलवान बंडू काका सुद्धा आहे. अनेक ठिकाणी कुस्त्या त्यांनी राजकीय दृष्ट्या खेळल्या, अनेक कुस्त्यांमध्ये सीट पाडलं समोरच्याला, एखाद्या ठिकाणी त्यांना आम आलं. पण परमेश्वराला ही विनंती करेल की अनेक वर्ष आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेकशे इलेक्शन येणार आहे. तुमच्या पाठीमागे आमच्यासारखी लोक मारुती रायाच्या शपथ घेऊन सांगतो कायम स्वरूपात बरोबर राहू याच ठिकाणी. आणि येणाऱ्या काळामध्ये राजकीय क्षेत्रात तुमच्यासारखी लोक या समाजाला दिशा देणारे आहेत, ते असावेत. ड्रामा करणं प्रत्येकाला जमतं, पण स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून काम करण्याची भूमिका या तालुक्यामध्ये नव्हे तर या मालेगाव शहरामध्ये फक्त एकच माईचा लाल येतो म्हणजे बंडू काका. अनेक वर्षापासून स्वतःच्या खिशामध्ये हात घालून काम केलेले आहे. आता बघायची देखील अनेक काम काकांचे चाललेले. आपल्याला या विषयांचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही आहे, पण तुमच्यासारख्या समाजाच्या लोकांना आणि पैलवानांना विनंती करतो की याचं राजकीय क्षेत्र बनू देऊ नका. हा आखाडा शरीर सृष्टी बनवण्याच्यासाठी आहे. तुम्हाला मनापासून खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देखील देतो. येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायती आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत काकाश्री ज्यावेळेस इलेक्शन होतं ना, ज्यावेळेस इलेक्शन होतं हा जो समाज आहे तो काय करतो की आम्ही सर्व मतदान तुम्हाला देतो, आमच्या मुंबादेवीला तुम्ही द्या, आम्ही सर्व मतदान तुम्हाला देतो, आम्हाला पैलवानगिरी खूप चांगली मागणी आहे. असा समाज कुठे एकत्र पाहायला मिळत नाही. समाज विकताना मी पाहिलाय 1000 रुपये द्या मतदान देतो. हे महत्वाचं नाहीये. तुम्ही देवीसाठी, देवासाठी आणि तालीम संघासाठी मागता आहेत, म्हणून तुमचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. म्हणून
या ठिकाणी राजकीय क्षेत्रातली ही गोष्ट महत्वाची आहे. मनापासून तुमचे धन्यवाद देतो. काकाचे देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय काकासाहेबांना व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो. आपण 2 शब्द या ठिकाणी त्याच्या आधी या गावातील ज्येष्ठ नागरिक रमेश दादा, शिवाजी पवार, जगन गवळी यांनी काकांचा सत्कार करायचा पाहुणे आलेले आहेत ना चांदोडचे, बोला पवन पुत्र हनुमान की, निळगव्हांची पैलवानवाडी नंदीवाडी की. आज या ठिकाणी आपल्या नंदीवाडीमध्ये जय बजरंग तालीम संघाचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अशा या शुभ प्रसंगी उपस्थित खास करून आपल्या सगळ्या पैलवानांवर आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी चांदोडहून तालीम संघाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. सन्माननीय गांगुर्डे साहेब, खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या लेकरांनी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला मूर्तिमंत आकार देण्याचं काम ज्यांनी स्वतःच्या खिशाला झळ देऊन दिलं ते सन्माननीय काकडी साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित दीपकजी पाटील साहेब, गवळी साहेब, डॉक्टर साहेब, तळवाड्याचे पैलवान शिरोळे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित लखमापूरहून आलेली आमची सगळी नंदीवाडी मधली माझे सर्व भावंड, गावातील सर्व वडीलधारी मंडळी आणि चांगल्या कामासाठी पाठीशी राहणारे सातत्याने आपल्या गावातील माजी सरपंच सन्माननीय प्रकाशजी वाघ साहेब, या सगळ्या पैलवानांचं प्रेरणा आणि माझंही आदर्श स्थान सन्माननीय आपल्या गावातील जिल्ह्यामध्ये नावलौकिक प्राप्त केलेले पैलवान सन्माननीय भाऊसाहेब भाऊ, सन्माननीय रमेश भाऊ, या चांगल्या कामासाठी पदरमोड करून वेळ देणारे सन्माननीय शिवाजी पवार साहेब, नवल दादा, या ठिकाणी उपस्थित सर्व पैलवान मंडळी ज्यांनी हा आखाडा निर्माण करण्यासाठी योगदान दिलं, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सगळ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, प्रथमतः आपल्या वाडीमध्ये हा आखाडा व्हावा ही भावना, हा विचार ज्यांनी दिला त्याला दुजोरा देत सगळ्या या पैलवानांनी या ठिकाणी आखाडा निर्माण केला. म्हणून मी प्रथमतः सगळ्या मान्यवरांच्या वतीने या सगळ्या नंदीग्राम वस्तीचे आणि या पैलवानांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. अलीकडे बघितलं तर टीव्ही, या सगळ्या दूरदर्शन, याच्यामध्ये देशाचे जे मूळ पारंपरिक खेळ आहेत ते बाजूला पडले आणि नवीन विदेशी खेळ सगळे आपल्या अंगणांमध्ये आले. त्यामध्ये प्रामुख्याने नवलदादांनी या ठिकाणी विषय ठेवला. त्या विषयाला दुजोरा देत मी सांगेल 3 लाकडं आणि 11 माकडांचा खेळ चालू झाला. तो आपला विदेशी खेळ. त्याच्यामध्ये कधी कधी पक्षपातीपणा होतो, म्हणजे ती म्हणतात ना मॅच फिक्सिंग, अशी फिक्सिंग. पण इथे गावाची प्रतिष्ठा लागलेली राहते, आई बापाची प्रतिष्ठा लागलेली राहते, त्या तालीम संघाची प्रतिष्ठा लागलेली राहते. इथे फिक्सिंग आणि लबाडी होत नाही. म्हणून असा हा आपला देशी खेळ. मल्लखांब आपला देशी खेळ, त्याच्यानंतर खरी चितपटची कुस्ती आपला देशी खेळ. आणि अलीकडे या सगळ्या कालखंडामध्ये आपले देशी जी परंपरा आहे, देशी खेळ आहेत, हे बाजूला राहत चाललेले होते आणि विदेशी खेळ आले होते. माझ्या नंदीवाडीने, निळगव्हांच्या या नंदीग्राम वस्तीने हा देशी खेळाला प्राधान्य देत ही चितपट कुस्तीचा आखाडा आणि या ठिकाणी हे तालीम संघ उभा केला. ही निश्चितपणाने इतर गावाच्या लोकांसाठी, तरुणांसाठी सुद्धा आदर्शाची बाब आहे. पक्का दादा, आम्ही तोंडाचे पैलवान, तुम्ही ह्या आखाड्याचे पैलवान. पण मला सांगायला अभिमान वाटेल, इथे ज्येष्ठ मंडळी आहे. लखमापूरचा पंडित पैलवान असेल, रामसिंग असेल, लगनचा भाऊ गुलाब वारला गुलाब असेल, मी हे लखमापूरचे पोर आहेत, हे लहान राहायचे. मी त्या नंदीवाडीमध्ये सुद्धा खेळायला, प्रॅक्टिस करायला आणि व्यायामाला जायचो. मला गुलाबने आणि पंडितने सुद्धा पकड दिलेली आहे. पंडितचा सगळ्यात पहिले डाव बांगडी असायचा.
आणि त्याच्या कायम कपडे सांभाळायचं काम मी केलेलं आहे. पंडितने म्हणजे या नंदीवाडीने जिल्ह्यामध्ये हा वारसा टिकवला. ही सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना नंदीवाडीची ही अभिमानास्पद गोष्ट आहे. चांगल्या चांगल्या घरं आहे, आईला आहे, आई बाप 2 पैसे द्यायला तयार आहे, पण परमात्माने बजरंग बलीने तो आशीर्वाद त्या रक्तामध्ये दिला नाही, तो माझ्या नंदीवाडीच्या रक्तामध्ये दिला. 2 पैसे नाहीयेत, काही नाहीयेत, इस्टेट नाहीये, पण सगळ्यात जर सर्वश्रेष्ठ श्रीमंती असेल, कोणी काय कशामध्ये संपत्ती मोजतं, कोणी गाड्या, कोणी धन, कोणी दौलत, कोणी 5 एकर 50 एकरचा उतारा, हे सगळं खोट आहे. खरं धन दौलत जे आहे ते परमेश्वराने दिलेलं, आणि त्या धन दौलत म्हणजे उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य. त्या धन दौलताचे धन्य खरे धनकरी तुम्ही सगळे पैलवान आणि ही सगळी वस्ती. अनेकांकडे पैसा, बिगर साखरनं खाणं, बिगर मीठनं खाणं, जरासा पळला ते अटॅक येऊ करत, काय करत ती इस्टेट. खरी इस्टेट ही, आणि मला वाटतं ती इस्टेट कायम बरकरार राहावी, ती आरोग्याची धनसंपत्ता कायम माझ्या नंदीवाडीतल्या लेकरांकडे राहावी. त्या भावनेतनं भगवान भाऊ, शिवाजी भाऊ, रमेश भाऊ, नवल दादा, योगेश भाऊ, तुम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न केला. तुम्ही कर भला तर हो भला. तुम्ही पिढीचं भलं केलेलं आहे, परमात्मा तुमचं भलं केलेलं आहे. आणि अलीकडे पुड्या पाड्या हे त्या मी माय बाप्पांना सांगेन की पुडीपासून लांब राहा, व्यसनापासून लांब राहा, आणि त्यासाठी लांब राहण्यासाठी तुम्ही हा आखाडा निर्माण केला. ही निश्चितपणाने निळगाव आणि तालुक्यासाठी आदर्श बाब. आणि जे काही राजकारणी असतील, जे काही गावामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहतात, त्यांनी या नंदीवाडीच्या गरीब लेकरांचा आदर्श घ्यावा. कुठल्याही राजकारण्याची निधी नको, योजना नको, काही नको. त्यांनी या ठिकाणी स्वतःची पदरमोड निर्माण करी. ही आमच्या सारख्या पुढाऱ्यांना सुद्धा लाजवणारी बाब आहे, असं मी या ठिकाणी लाजवणारी बाब. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आवड आहे तर सवड आहे, आणि काम करण्याची जर मनापासून आत्म्यातनं इच्छा आहे तर परमात्म्याचा आशीर्वाद आहे. तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर या गावाचा ठराव द्या. मी तुम्हाला शासनाच्या योजनेतून जितके जास्तीत जास्त पैसे असतील 10-5 लाख रुपये, त्याच्यासाठी प्रस्ताव बनवणं, सगळा जो खर्च असेल तो खर्च करून तुम्हाला 10-5 लाख रुपये कसे मिळवून देता येतील त्याचा प्रामाणिक प्रयत्न बजरंग बलीच्या आशीर्वादाने करेल. कोणता राजकारणी, कोणता मुख्यमंत्री असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल, तो विकास असेल किंवा काही निधी देत असेल चेअरमॅन, तो त्याच्या बापाच्या घरातनं देत नाही. तो जनतेचा पैसा असतो आणि जनतेसाठी वापरायचा असतो. तो योजनेचा पैसा फक्त पाठपुरावा करून आणायचा असतो. आणि मला वाटतं तुमचा आशीर्वाद मिळाला. तुमचं जर रजिस्ट्रेशन आहे का नाही, रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याच्यासाठी जे काही पैसे लागतील, जे काही कागदपत्र लागतील, त्याचं मार्गदर्शन मी करेल. नुसतं भाषण करायला आणि मोठाईकी करायला काही अर्थ नाही. तुम्ही मला 10-12 नावं द्या. किरण, आपल्याला यांचं रजिस्ट्रेशन या 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, दिवाळीपर्यंत झालं पाहिजे. तुम्ही फक्त नावं आणि आधार कार्ड द्यायचं, तुमचं शिक्षण कार्ड द्यायचं, त्याची वरची फी बी मी देईल. जर रजिस्ट्रेशन झालं तर तुम्ही प्रस्ताव टाकल्यानंतर कोणता मायका लहान तुमचा प्रस्ताव अडवू शकणार. तुम्हाला करून द्यावा लागेल. जागेचा ठराव जर असेल, कागदपत्री पूर्तता झाली तर ते झालं दुय्यम स्थानी. सरकारचा निधी येईल तेव्हा येईल. इथले हे सगळे जर पोरं पाहिले, सगळ्या फोटोवरचे, ते हे किती पोरं आहेत, यांना जर 10-10 मिनिट व्यायाम करायला म्हटलं पका, तर इथे 3 कुस्त्या सुद्धा होणार. मग या लेकरांचा व्यायाम व्हायचा केव्हा? आणि मग माझ्या योगेश दादा या पैलवानांना व्यायाम करायला वेळ मिळेल केव्हा? म्हणून याच्यासाठी मी पदरमोड करून काकळी साहेबांनी जसं दिलं, काही वेळेला काही ठिकाणी पैसे दिल्या जातात, त्याचा विनियोग होत नाही, पण इथे विनियोग होणार आहे. मी 1 मिनिटामध्ये आलो आणि देवी मायेचा विषय काढला. मी देवी मायेच्या आशीर्वादानेच 2 पैसे कमवलेले, आणि मी तिला विकत घेण्याची आणि ती मूर्ती घेण्याची भाषा गर्वाची मी करू शकत नाही. पण तिच्या आशीर्वादाने 2 पैसे कमवले तर पूर्ण मूर्ती मी घेऊन देतो. पण माझ्या नंदीवाड्यातल्या प्रत्येक मायकडून आणि उंबरट्याकडून 10-10, 1-1 रुपया घ्या, म्हणजे ती सगळ्यांची झाली, माझी एकट्याची झाली नाही. ज्या दिवशी मी अशी भावना ठेवेल, तीच तारणार, तीच मारणार. आणि म्हणून जसं देवी मायेसाठी पूर्ण मूर्तीला पैसे दिले, तिच्याच आशीर्वादाने
तसं या आखाड्यासाठी या कुस्त्या जास्त झाल्या पाहिजे. किती वेळ देऊ? किती वेळ नाही, किती वेळ एक जणाची कुस्ती चालेपर्यंत दुसरा वाट पाहत राहील. म्हणून हा आखाडा रमेश भाऊ तिथून तर तिथपर्यंत लांबवला त्या कोपऱ्यापर्यंत. तर याच्यासाठी जे 50-50 हजार रुपये, अर्धा लाख रुपये लागतील ते बजरंग मी देत नाही, देणारा मला बी तोच आहे. तर बजरंग बलीच्या आशीर्वादाने मी तुम्हाला हे काम आता चालू करा. आणखी 2 महिन्यामध्ये माझ्याकडे पैसे येतील. तुम्ही टार्गेट ठेवायचं मिस्त्री साहेब. यांचा व्यायाम हिवाळ्यामध्ये बुडायला नको, यांची प्रॅक्टिस यांचा येतील. 4 माणसांच्या ऐवजी 7 माणसं लावायचे, पटकन तोडायची ती भिंत तिकडे काढायची, हे फेकायचं. लाल माती दरेगाववरून 1 ट्रक मी टाकून देईन. त्याला काही दही लोणी वगैरे जे लागेल त्या सगळ्या ताकाचा आपण बंदोबस्त करू आणि हा आखाडा इथून तर इथपर्यंत लांबवू. म्हणजे पोरांच्या अशा 3-4 पकडी ते चालतील. याचा दम जिरला का तो उभसेल, त्याचा दम जिरला का तो दिसेल. तर या आखाड्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं. तुम्ही 2-3 जणांनी यायचं, पुढच्या आठवड्यामध्ये मला फोन करायचा, तुमची प्रॅक्टिस चालू द्या. तुम्हाला याच्यासाठी जे जे कमी आहे मी माझ्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला 50,000 25,000 मी तुम्हाला देतो. तुम्ही याचं काम करून घ्या. ओके, हा झाला माझ्या खिशात. पण शासनाकडून देईल तर मी काय उपकार करणार नाही. मला माझ्या 2 ओळखी आहेत तर तो फायदा तुम्हाला होईल. तुम्ही रजिस्ट्रेशनचे कागद द्यायचे, रजिस्ट्रेशनच्या याच्यामधून पैसे देऊ आणि मग जे काही मंजूर झाले तर हा आखाडा आपल्याला इकडे हेवी राहील आणि पुढे एवढं शेड वाढवून इकडे दन बैठका ते मारतील, ती सोय तुमची होऊन जाईल. त्याच्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग नंतरच तुमचं इथे कुठेही कमी नाही. मला वाटतं काही आखाडे शासनाची योजना घेऊन गण मोठे सजवलेले पण पैलवान नाही. इथे कष्टाने आहे आणि इथे पैलवानांची कमी नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून नंदीवाडी आणि नंदीग्रामवाडी, बायगाव, निळगव्हाण आणि लखमापूर ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्या माय बापांचे खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की समाजाला अशा प्रकारच्या माय बापांची गरज आहे, अशा पैलवानांची गरज आहे. मला वाटतं आपल्या देशाचं, आपल्या तालुक्याचं आणि याचं नाव लखमापूरचं तालुका कसमाद्याचं नाव खऱ्या अर्थाने आजनचा विष्णू पैलवान असेल, त्याच्या अगोदर पंडित पैलवान लखमापूरचा पंडित वाघ असेल, रामा असेल आणि त्याच्या अगोदर जामसिंग पण कुस्ती करायचं. जामसिंग तर दिसायला एकदम बारीक होता, कोणी उठीच आहे पण कदाचित कळे नाही. तुला आठवत नसेल, हा तुला आठवत नसेल तर जामसिंग म्हणजे याचे वडील. तर ही सगळी तो वारसा आहे, तोच वारसा आज तुम्ही या ठिकाणी टिकवलेला आहे. नाही तर काही वेळेला बाप दादा खूप चांगले असतात पण संतान चांगली नाही निघाली तर काही त्याला अर्थ नसतो. मला वाटतं बाप दादा जसे चांगले तशी तुमची पिढी सुद्धा चांगली. तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदनाचे भाऊसाहेब भाऊ धनी आहेत. आणि लोकांना बाहेर जावं लागतं, लोकांना बाहेर जावं लागतं. तुम्ही इतके भाग्यवान आहे की तुमचा जो डाव शिकवणारा मास्तर आहे आणि गुरु आहे तो तुमच्या नंदीवाडीत, त्याच्याकडेच दुसरे सगळे शिकायला येतात आणि पकड आणि दम जिरवायला येतात. सगळ्यात लाख आखाडा आहे, लाख सगळ्या गोष्टी, पण पैलवान नसेल आणि मास्टर नसेल तर त्याला अर्थ काय. इथे मास्टर बी आहे आणि अंगामध्ये रक्तामध्ये बाप दादाचाच तो गुण पण आहे. त्याला पुरेशी आता हा आखाडा बी तयार झालेला आहे. ही निश्चितपणाने अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. मला खात्री आहे की या नंदीवाडीमध्ये कुडी आणि तंबाखू गुटखा कोणी खाणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये भाऊसाहेबच्या नंतर जसा पुढचा वारसा आहे, जसं म्हणतात की बाप से बेटा सवाई, तसं येणाऱ्या काळामध्ये भाऊसाहेबच्याच आशीर्वादाने भाऊसाहेबचाच पट्टा या जिल्ह्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. नुसतं बोलायचं आणि मोठाई करायची असा भाग नाही. मी तुमचं रजिस्ट्रेशन करून देतो हा तुम्हाला शब्द दिला. दुसरा शब्द, रजिस्ट्रेशन झालं की वर्ष 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये रजिस्ट्रेशनला 3-4 महिने लागतील. ती निधी आली की या शेडला किती येते काय येते ती पाहून घेऊ. तोपर्यंत पगार तू नुसतं बोलू नको, तू इथे लक्ष घाल. यांना ही जागेची जागा त्यांच्या नावावर करून दे, त्याचा उतारा दे. मी बाकीचं काम करायची माझी जबाबदारी. बरोबर, काही विषय नाही. अतिशय चांगली गोष्ट तुम्ही या ठिकाणी बोलवलं. मला जे आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मायबाप
आणि चांगले चांगले विकले गेले. ज्यांच्याकडे गडगंज श्रीमंती त्या सुद्धा 500 कोटींनी श्रीमंतीचे 50 कोकरी काही जायचे. माझी नंदीवाडी या बंडू काकासाठी आलेल्या पैशांना सुद्धा या माय बापांनी हात नाही लावला. हे असे माय बाप आहेत, हे माझं परम भाग्य आहे. पण जिथे माणसाने जनतेची सेवा केलेली असते, जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं हा तुमचा आशीर्वाद वाया गेलेला नाही. हा ईव्हीएम घोटाळा आहे. ना समोरच्याचा विजय ना बंडू काकाचा पराजय, हा ईव्हीएमचा विजय. याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद वाया गेलेला जे असतात. मग मला निवाड द्या, मग मी हे करसून ते करसून, हे धंदे मी काही केले नाही. माझे 5 पेपर आलेले, तू सुद्धा वाचले असेल पक्का. तुझ्याला पाणी घाला ते अशोकाला चालले, फळ बी नाही फुल बी नाही, त्याने काही आंबा बी नाही साप बी नाही. त्यांनी कधी 5 रुपये दान केली, गरीब न काय घे. पण ह्या बंडू काकाने जे काम केलेलं आहे दान धर्म, अनेक मावल्या दत्तक घेतल्या असतील, अनेकांचे लग्न लावले असतील, गरिबांचे पोरं दवाखाने व्हावेत, हॉस्पिटल काढलं असेल, अशी जी सेवा केलेली ही खिशातनं केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तशीच सेवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल. मी सगळ्या रमेश भाऊला माता भगिनींना सांगतो, आईनं मंदिर आपला याला मजार तयार होईल जायचे. माईनं मंदिर ते सुनसे मी मला काम करी द्यायचे. रमेश भाऊ आता जे काम आहे ते तुम्ही लक्ष घाला. मी राहिलेले जे पैसे मी तर मागे, मीच तुमच्या मागे, मी यांच्या मागे लागलेलो आहे. लोक पावती पाडाला ना मागला दाराटे पळी जात. मी पुढेही स्वतः देस आणि स्वतःही सांगितलं, मी सांगितलं अरे इतके दिवस झाले आईची स्थापना करा. तर आता या बरोबर हे काम झालं, पटकन ते काम हातात घ्या. त्याच्यासाठी जो आहे तो माझा दिलेला शब्द, मी देवी मायची मूर्ती तुम्हाला 0 मिनिटात आणून देतो, पोस्ट बी करून देतो. ती रेडी झालेली ना, ती घेऊन येतो, घेऊन जातो. आपण सगळे मिळून एकत्र येऊ. आता काय बाकी आहे तिथे? आमदार झाले ना, पुढच्या कार्यक्रम प्रगतीपथावर चालू आहे आजच्या पैसे, मग त्यांचं वेटिंग मध्ये चालू. त्याच्यामुळे तो आमचं काम आठवलं, आमचं पूर्ण झालं. फक्त मी म्हणजे जिंदगी कधीच ही नंदीवाडीचे, आदिवासीचे, मी दलितचे, मी हीचे, मी सगळं काय आपलं काम बाकी. सभा आमदार निधी आली ना, त्या निधीमध्ये तो काम अटकलेले, तो झाला काम आपला म्हणजे सगळं रेग्युलाइज आहे आपण, काही विषय नाही. तुम्हा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी ह्या चांगल्या कामाला, काही काही ठिकाणी चांगल्या कामाला येत नाही बघा. माझ्या माय मावल्या जागृत आणि सुधारलेल्या पुढारलेल्या विचाराच्या आहेत. त्या सगळ्या ह्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी या माय इथे उपस्थित आहे. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. काही काही शिकेल तेवढा उभे चांगलं वांगलं त्याचं कळत नाही. आणि काय ते विचार, त्याच्यापेक्षा अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी हाती घेतला. त्या उपक्रमासाठी आम्हाला बोलवलं. मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या नंदीवाडीमध्ये अशाच प्रकारचे चांगले कामकाज हो, सगळ्या लेकरांना उत्तम आरोग्य मिळो. या नंदीवाडीमध्ये लेकरं शिको. मी आणखी म्हणजे प्रतीक्षा तर येणाऱ्या दिवसामध्ये मी सांगितलेले की जशी पण एखाद्याची लेख असेल आणखी या दिवसात तिचाही 2-4 मामा होण्याचं कन्यादान करण्याचं भाग्य मला मिळालं. तर मी तोही यथोचित खर्च करून लग्न चांगल्यापैकी काढेल. तुमचे असेच प्रेम राहू द्यावे, असेच आशीर्वाद राहावे. या ठिकाणी या मातीमध्ये हिला अतिशय लोण्यासारखा मऊपणा यावा म्हणून उदात्त भावनेने दीपक पाटील मालेगाव तालीम संघाच्या वतीने 6 डबे तेलाचे त्यांनी या ठिकाणी कबूल केलेले. आणि बोलणारे खूप असतात, खिशाला हात लावणारे कोणी नसतं. गव्हर्नमेंटना पैसा कोणी बी वाटेल, पण खिशातून वाटला पाहिजे. आणि खिशातून वाटणारा राजा तुमच्याच वस्तीमध्ये अजंच्या आहेत. काकडे साहेबांनी या ठिकाणी मला वाटतं 1-2 लाखाची मदत केली असते. पेट्रोलला पण जी मजुरी नाही घेतली, मला वाटतं चांगल्यापैकी योगदान त्यांनी दिलेलं आहे. पवार साहेब या. तुम्ही या कानपुडे साहेब सगळ्या
नंदू सोनवणे नंदू कोण आलेलं आहे? गवळी सरकार बाहेरचं जेवढं पैलवान आले ना सर्व म्हणून आता सत्कार करते तुम्ही सर्वजणी आतमध्ये भगवान भाऊ या ठिकाणी या ठिकाणी आलेले भोसले साहेबांनी पण या ठिकाणी 20,000 रुपये दिले म्हणून भोसले साहेबांच्या नावाने एकदा राजाभाऊ भोसलेंच्या नावाने टाका. बोला पवन पुत्र हनुमान की, पैलवानवाडी नंदीवाडी की. चालू करून द्या ना. चालू करून ये घ्या कॅमेरा गिरे. चला ना तुम्ही खाली चला ना. अरे मार ना कॅमेरा मार ना. चल इकडे चल जा. हां बरोबर लावतो थोडं झूमचं कोण कॅमेरा मस्त मार. झूम नको चालू आता मार फिरव ना. आपण जे बोलतो ते रेकॉर्ड होतं. हा ना ओके ना. हा अरे आना बोल. अरे बस ना किती काढाय. अरे होई गे बस ना. तुषार
चार्जेस करतो तुम्ही फोटो का पहिले जा नको नको